नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खैरे सर तुमचे यशोश यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा पार्ट 2 सायन्स। यामध्ये आपण आज घेणार आहोत आयएमपी क्वेश्चन। आयएमपी क्वेश्चन मध्ये घेणार आहोत एमसीक्यूज, ट्रू और फॉल्स, ऑड मॅन आउट, गिव्ह सायंटिफिक रिझन, त्याचप्रमाणे डायग्राम, शॉर्ट नोट्स आणि 5 मार्काचे क्वेश्चन। तर चला बघूया इयत्ता 10वीचा सायन्स पार्ट 2। चला तर विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण एमसीक्यू। यामध्ये एमसीक्यू मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे बघा तुम्हाला। हा बघा, हा फर्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे। सेल डिव्हिजन ऑकर्स इन सोमॅटिक सेल बाय। तर या ठिकाणी तुमचं फर्स्ट आन्सर आहे मायटोसिस। त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट एमसीक्यू आहे तुमचा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए ग्रीन हाऊस गॅस। तर याचा आन्सर आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऑक्सिजन। नेक्स्ट बघा, विच हार्मोनियन इज कॉल्ड द इमर्जन्सी हार्मोन। तर या ठिकाणी बघा तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे, याचा आन्सर आहे ॲड्रेनालिन। नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ए रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी। तर या ठिकाणी देखील तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे, याचं फर्स्ट आन्सर आहे सोलर एनर्जी। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ आरएनए फ्रॉम डीएनए इज। तर याचा आन्सर आहे ट्रान्सक्रिप्शन। या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे बघा आन्सर। त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट 6 नंबरचा आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ए कनेक्टिंग लिंक। बघा हा क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे आणि याचा आन्सर या ठिकाणी पॅरापेप्टाइड्स हे या ठिकाणचा आन्सर आहे। नेक्स्ट बघा, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, विच विटॅमिन इज सिंथेसाइड इन ह्यूमन स्किन। तर या ठिकाणी विटॅमिन डी हे करेक्ट आन्सर आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे 8 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग इज ए व्हेजिटेरियल ऑर्गन इन। तर याचा आन्सर या ठिकाणी दिलेला आहे अपेंडिक्स। या ठिकाणी एकच नंबरचं ए नंबरचं त्याचा आन्सर आहे। त्यानंतर नंबर 9 बघा, आपण एमसीक्यू 10 घेतलेला आहे, यामधला आता हा 9 नंबरचा आहे बघा, which gland is called the master gland। which gland is called the master gland। तर या ठिकाणी बघा याचा आन्सर आहे सी नंबरचा आन्सर आहे याचं प्यूटिटरी ग्लँड। प्यूटिटरी ग्लँड सी नंबरचा आन्सर आहे। त्यानंतर बघूया 10 नंबर, आणि त्यानंतर 10 नंबर आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज ए मॅन रेड डिस्टॉर। म्हणजे मानवी आपत्ती कोणती असते। या ठिकाणी बघा मानवी आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती असते। मग या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती म्हणजे अर्थक्वेक, भूकंप वगैरे किंवा सुनामी येणे, याला नैसर्गिक आपत्ती असं म्हणतो। पण या ठिकाणी आपल्याला मॅन मेड दिलेलं आहे, म्हणून या ठिकाणी आपण बघणार आहोत क्वेश्चन फर्स्ट मधला बी। म्हणजे आपण त्याच्यामध्ये टोटल 10 क्वेश्चन घेतलेले आहे, कारण की आपल्याला कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यामुळे आपण आता पहिला प्रकार बघणार आहोत, फाइंड द ऑड वन आउट। यामध्ये आपण टॉप 5 ऑड वन आउट घेतले आहे। तुम्हाला पेपर मध्ये या 5 पैकीच येईल। तर त्या फर्स्ट मध्ये आहे, आपल्याला टर्म दिले आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन आणि म्युटेशन। तर या टर्म मध्ये आपल्याला ऑड आहे म्युटेशन, तर इथे आपल्याला आन्सर इन म्युटेशन। त्यानंतर सेकंड आहे फ्रॉग, टॉर्टॉइस, टोड, सॅलमेंडर। तर याच्यामध्ये आपले उत्तर आहे टॉर्टॉइस। त्यानंतर आपल्याला तिसरा आहे ड्राइंग, सॉल्टिंग, कुकिंग आणि फ्रीजिंग। तर या टर्म्स मध्ये आपलं उत्तर आहे कुकिंग। आपण हे सर्व ऑड का आहे याचं उत्तर सुद्धा आपण इथं खाली एक्सप्लेनेशन मध्ये दिले आहे। त्यामुळे तुम्हाला इच्छा असल्यास तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते सुद्धा वाचून जा, ज्याने तुम्हाला ते जास्त काळ लक्षात राहील व पेपर लिहिताना सुद्धा लक्षात येईल। त्यानंतर आपण फाइंड ऑड वन आउट मधलं 4th आणि 5वा क्वेश्चन बघू, जो आहे वाईन, त्याच्यानंतर नॅचरल गॅस, सनलाइट आणि बायोमास। तर यामध्ये उत्तर आहे नॅचरल गॅस। त्यानंतर 5वा आहे अर्थवॉर्म, प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक आणि टॅपवॉर्म। तर याच्यामध्ये उत्तर आहे अर्थवॉर्म।
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे टॉप 5 ऑड वन आउट घेतले, तुम्हाला पेपरमध्ये या 5 पैकीच येतील याची आम्ही खात्री देतो. त्यानंतर आपला दुसरा प्रकार आहे प्रश्नांचा. क्वेश्चन फर्स्ट बी मध्ये फाइंड द कोरिलेशन. यामध्ये पण आपण टॉप 5 कोरिलेशन घेतलं आहे. पहिला आहे ॲनेलिडा, त्याचं उत्तर अर्थबॉम्ब आहे. तर मग आपल्याला विचारतात की प्लॅटिहेल्मिन्थेस याचं उत्तर काय येईल? तर याचं उत्तर आहे प्लॅनेरिया किंवा लिव्हर फ्लू. मित्रांनो, आपल्याला इथं फायलम दिलंय आणि आपल्याला त्याचं इथे एक्झाम्पल लिहायचं होतं. तसंच आपल्याला प्लॅटिहेल्मिन्थेसचं पण एक्झाम्पल लिहायचं होतं. त्यानंतर दुसरी टर्म आहे मेल. मेल मध्ये 44 प्लस XY क्रोमोझोम असतात आणि त्यानंतर फिमेल मध्ये आपल्याला 44 प्लस XX असे क्रोमोझोम असतात. त्यानंतर आहे थर्ड इन्सुलिन. इन्सुलिनचं डायबिटीस असतं आणि त्यानंतर इंटरफेरॉन याचं असतं व्हायरल इन्फेक्शन. आता आपण चौथा आणि पाचवा बघू फाइंड द कोरिलेशन मधलाच. तर इथं आपल्याला दिलेला आहे अमोइबा, तो करतो फ्युजन आणि हायड्रा तो करतो बडिंग. त्यानंतर वेस्टर्न घाट्स, त्यामध्ये आपल्याला एशियाटिक लॉयन भेटतात. त्यानंतर सुंदरबन सेंच्युरी, त्यामध्ये आपल्याला टायगर भेटतात. त्यानंतर आपण पुढचा प्रश्नाचा प्रकार बघणार आहोत, जो आहे स्टेट ट्रू ऑर फॉल्स. यामध्ये आपल्याला आपण टॉप 5 स्टेट ट्रू ऑर फॉल्स घेतले आहे. तुम्हाला पेपरमध्ये 1 मार्कासाठी एक विचारला जातो, तुम्ही सर्व 5 करून जायचे. पहिला आहे एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम इज मल्टी डायरेक्शनल. हे फॉल्स आहे, कारण की एनर्जी जी फ्लो होती ती युनिडायरेक्शनल म्हणजे एकच डायरेक्शन मध्ये फ्लो होती. त्यानंतर आहे एन्झाइम्स ऑब्टेन बाय मायक्रोबियल प्रोसेसेस आर ऍक्टिव्ह इवन ॲट लो टेम्परेचर. हे ट्रू आहे. त्यानंतर ऑक्सिडेशन ऑफ प्रोटीन इज कॅरीड आउट इन एरोबिक रिस्पायरेशन. हे फॉल्स आहे. त्यानंतर आपण चौथा आणि पाचवा बघू ट्रू ऑर फॉल्स मधला. तर तो आहे पोलन ग्रेन आर फॉर्म बाय मायोटिक डिव्हिजन इन लोक्युल्स ऑफ अँथर. हे ट्रू आहे. त्यानंतर कोलेक्स मस्किटोस स्प्रेड मलेरिया. हे फॉल्स आहे, कारण की कोलेक्स मस्किटोस हे आपल्याला मलेरिया पसरवत नाही. त्यानंतर आपल्याला तिसरा प्रकार आहे नेम द फॉलोइंग. पहिला आहे अ कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स अँड मॅमल्स. मग तो आहे आपल्याला डकबिल प्लॅटिपस. आपण हा प्रश्न MCQ मध्ये सुद्धा पाहिला होता. त्यानंतर दुसरा आहे द फर्स्ट क्लोन्ड मॅमल इज डॉली द शीप. आपल्याला यासाठी एक स्पेशल रिमेंबर दिस दिलं होतं पुस्तक मध्ये. त्यानंतर आपल्याला आहे तिसरा द हॉर्मोन प्रोड्युस्ड बाय द पॅनक्रियास. हे बघा, द हॉर्मोन प्रोड्युस्ड बाय द पॅनक्रियास दॅट रेग्युलेट ब्लड शुगर आर इन्सुलिन. त्यानंतर नेम द फॉलोइंग मध्ये आपल्याला चौथा आणि पाचवा या दोघांपैकी सुद्धा एक विचारला जाऊ शकतोय. द मॉडर्न मेथड ऑफ रिप्रोडक्शन वेअर फर्टिलायझेशन ऑक्युअर इन द टेस्ट ट्यूब इज कॉल्ड IVF, म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन. त्यानंतर पाचवा आहे द प्रोटीन प्रेझेंट इन द बोन्स. तो आहे उसिन. मित्रांनो, हा एक IMP आहे आणि याचा जो पूर्ण चार्ट आहे हा तुम्ही अभ्यासून जा, कारण की यामधून प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर क्वेश्चन फर्स्ट बी मधला दुसरा नेक्स्ट प्रकार आहे आपल्याला प्रश्न मॅच द पेयर्स. याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलिया आपल्याला योगर्ट प्रोडक्शन साठी हेल्प करतो. त्यानंतर सोलर एनर्जी हा आपल्याला रिन्युएबल एनर्जी म्हणून आहे, किंवा मग आपण याला ग्रीन एनर्जी सुद्धा म्हणतो. त्यानंतर तिसरा आहे फ्रॉग. फ्रॉग हा ॲम्फिबिया आहे. मित्रांनो, आपण हे जेवढे सर्व तुम्हाला आज प्रश्न देणार आहे ना, हे सर्व प्रश्न सर्वात महत्वाचे आहे, जे आपल्या संपूर्ण टीमनी बसून सर्व अनालिसिस करून तुमचे बुक, तुमची PYQ हे सर्व अनालिसिस करून आपण हे सर्व जवळपास 95 स्लाइड्स आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण हे सर्व प्रश्न काढले आहेत. आणि तुम्हाला गॅरंटी देतो, आपल्या या 95 स्लाइड्स मध्ये आपण जे जे प्रश्न सांगणार आहे याच्या बाहेरून तुम्हाला प्रश्न येणार नाही. तुम्ही आपले जर जुने व्हिडिओ पाहिले असतील तर मॅथचे, सायन्सचे, त्यानंतर लँग्वेज सब्जेक्टचे सगळे मराठी, हिंदी, इंग्लिश, आपण जे जे प्रश्न सांगितले, जे पोयम, जे कन्सेप्ट, जे फॉर्म्युला, आपण जे प्रश्न सांगितले ॲज इट इज तेच आपल्याला पेपरमध्ये येत आहे. त्यामुळे तुम्ही आपल्यावर निश्चिंत राहून भरोसा ठेवू शकताय. आपण जे सांगतो तुम्ही जर फक्त ते अभ्यासून गेले, तुम्हाला 40 पैकी 40 घेण्यात फुल्ली मदत होईल. त्यामुळे आता आपण तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण लक्ष देऊन आपले हे व्हिडिओ बघायचा आहे. आपण आता मॅच द पेयर मधला चौथा आणि पाचवा बघू. रायबोझियम याचा आहे नायट्रोजन फिक्सेशन. त्यानंतर अर्थवॉर्म याचा आहे ॲनेलिडा. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न प्रकार आहे राईट द फंक्शन्स. आपल्याला इथं फंक्शन्स लिहायचे आहे. तर आपल्याला पहिले विचारण्यात आलेलं आहे लॅक्टोबॅसिलिया. याच्यामध्ये याचं फंक्शन काय आहे? कोगुलेशन ऑफ मिल्क प्रोटीन अँड फर्मेंटेशन ऑफ मिल्क इन योगर्ट.
असंच आपल्याला युटेरसचं, त्यानंतर जनरेटर्स इन अ पॉवर प्लांट आणि आणखी दोन आहे, आपण ते बघूया. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जेव्हा टीम संपूर्ण पेपर अनालिसिस करत होते, संपूर्ण प्रश्न काढत होते, तेव्हा आपल्याला सांगण्यात आलं की युटेरस आणि जे आपले बाकीचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे त्यामध्ये आपण इथे युटेरस घेतला आहे राईट द फंक्शन्स मध्ये. तर तुम्ही हा IMP म्हणून एकदम मोस्ट इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्ही करून जायचा आहे, याची येण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यानंतर जे जे आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे त्यांचे फंक्शन्स तुम्ही पाठ करून जायचे. इथं आपल्या युटेरसचं काय लक्षपूर्वक आहे का, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रिओ, एम्ब्रिओ म्हणा किंवा फ्युटस, त्यालाच फेटसचा अर्थच म्हणजे आपला एक चाइल्ड असतो. त्यानंतर पुढचा प्रकार तोच आहे आपला राईट द फंक्शन, त्याच्यामध्ये आपण 4th आणि 5th बघू. आपल्याला विसरले बेकर्स ईस्ट, याचं फंक्शन आहे फर्मेंटेशन ऑफ बेकरी प्रोडक्ट. मग इथे थोडे एक्झाम्पल आहे. त्यानंतर रेडिसेल इन सीड डेव्हलप्स इनटू द रूट सिस्टम ऑफ द प्लांट. त्यानंतर आपण बघूया आपला पुढचा प्रश्न प्रकार जो आहे राईट द फुल फॉर्म. आपल्याला इथं फुल फॉर्म लिहायचे आहे आणि तुम्हाला जेव्हा आपण लॉंग आन्सर राईट करत असतो तेव्हा सुद्धा हे काम येत असतात. आपल्याला इथं पहिला फुल फॉर्म साठी विचारण्यात आलं आहे DNA, ज्याचं उत्तर आहे डायऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड. त्यानंतर RNA, मग ATP. आणि मित्रांनो ATP तुम्ही अभ्यासून जायचं आहे. जेव्हा पण आपण लॉंग आन्सर लिहितो तेव्हा आपल्याला याचा फुल फॉर्म लिहिलं तर आपल्या आन्सर मध्ये प्रभाव पडतो. त्यानंतर आपल्याला 4था आणि 5वा फुल फॉर्म साठी विचारण्यात आलेला आहे WHO, जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे. त्यानंतर BOD, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. आता आपण पुढचा प्रश्नाचा प्रकार बघूया, आयडेंटिफाय द फायलम. विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्याला 6व्या चॅप्टर मधून आहे, जो आपला 6th चॅप्टर आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. त्यामधील आपल्याला हा प्रश्न विचारण्यात येतो आणि तुम्ही हा संपूर्ण प्रश्न आणि जे काही सर्व फायलम असेल हे तुम्ही अभ्यासून जा, कारण की तुम्हाला हे एक मार्कासाठी किंवा मग डायरेक्ट 2 ते 3 मार्कासाठी विचारण्यात येऊ शकताय. त्यामुळे तुम्ही हे संपूर्ण अभ्यासून जायचं आहे. तुम्ही सर्व फायलमचे कॅरेक्टरिस्टिक्स अभ्यासून जायचे. आपल्याला इथं पहिला प्रश्न आलाय, टू विच फायलम डज द अर्थवॉर्म बिलॉंग. तर मग आपल्याला अर्थवॉर्म कोणत्या फायलम मध्ये बिलॉंग करतो, तो आहे ॲनेलिडा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, टू विच क्लास डज द बॉट बिलॉंग, आय मीन द बॅट बिलॉंग. तर याचं उत्तर आहे मॅमेलिया. त्यानंतर तिसरा आहे, आयडेंटिफाय द फायलम ऑफ एन ॲनिमल विथ अ वॉटर व्हॉल्युस्कर सिस्टम अँड द टेस्ट फीड. तर याचा आहे इचिडर्माटा. नेक्स्ट आपल्याला विचारण्यात येतो त्याच प्रकार मधला विद्यार्थी मित्रांनो 4था आणि 5वा. याच्यामध्ये 4था आहे, टू विच फायलम डज द कॉक्रोच बिलॉंग्स, तो आहे अर्थोपोडा. त्यानंतर आयडेंटिफाय द फायलम ऑफ अ मराइन ॲनिमल विथ अ बॉडी कव्हर बाय कॅल्सेरियस शेल अँड मस्क्युलर फूट. याचं उत्तर आहे मोलुस्का. त्यानंतर इथं आपल्याला पुढचा प्रश्न प्रकार आहे, आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ डिझास्टर. मित्रांनो तुम्ही हे फक्त लॉंग आन्सर साठी अभ्यासून जायचे, आपल्याला जास्त शक्यता नाहीये की हा आपल्याला 1 मार्कासाठी, पण तुम्ही याचा अभ्यासून जायचं आहे. पहिला आहे लिकेज ऑफ टॉक्सिक गॅस फ्रॉम अ केमिकल फॅक्टरी. तर हा मॅनमेड आहे. त्यानंतर आपल्याला आहे सुनामी स्ट्रिंग्स अ कोस्टल रिजन, हा नॅचरल आहे. त्यानंतर सायबर अटॅक ऑन बँक सर्व्हर, हा सुद्धा मॅनमेड आहे आणि हा इंटेन्शनल आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे, आउटब्रेक ऑफ डेंग्यू फेवर और कोविड-19, हा नॅचरल डिझास्टर आहे. त्यानंतर फॉरेस्ट फायर कॉज्ड बाय लाइटनिंग, हा पण एक देखील नॅचरल डिझास्टर आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न प्रकार आहे, आयडेंटिफाय द एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन. मित्रांनो आपले जे आपल्याला आयडेंटिफाय साठी प्रश्न आलेले आहे हे तुम्हाला लॉंग आन्सर मध्ये लिहिण्यास मदत होईल. त्यामुळे आपण रिव्हिजन साठी सुद्धा घेतले आहे आणि यांची 30 ते 40% सुद्धा शक्यता आहे. त्यानंतर आपल्याला मग इथं आयडेंटिफाय द एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन मध्ये विचारले, ह्युमन अपेंडिक्स अँड विस्डम टीथ, तर हे वेस्टिजियल ऑर्गन आहे. त्यानंतर सिमिलरिटीज इन द स्ट्रक्चर ऑफ बोन इन द ह्युमन हँड अँड बॅट्स पॅटेंग्यू, याचं आपल्याला आहे अॅनाटॉमिकल एव्हिडन्स. त्यानंतर तिसरा आहे, इम्प्रेशन ऑफ अ फर्न लीफ फाउंड इन अ रॉक, याचा आहे फॉसिल्स म्हणा किंवा मग पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स. त्यानंतर आपल्याला 4था आणि 5वा यात विचारण्यात आलेला आहे, हे बघा, पेरिपॅटस शोइंग कॅरेक्टर्स ऑफ बोथ ॲनेलिडा अँड अर्थोपोडा, याचं उत्तर आहे कनेक्टिंग लिंक. त्यानंतर सिमिलरिटीज इन द अर्ली एम्ब्रायोनिक स्टेज ऑफ डिफरंट वर्टिब्रेट्स, याचं उत्तर आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न प्रकार
आपले जो क्वेश्चन फर्स्ट असतो, आपला क्वेश्चन फर्स्ट जो असतो त्याच्यामध्ये ए आणि बी हे दोघं आपण बघितलेले आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन सेकंड, यामध्ये आपण ए बघणार आहोत जो आहे आपला गिव्ह सायंटिफिक रिझनचा. यामध्ये आपण टॉप 10 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेतले आहे. मित्रांनो, हे सुद्धा आपल्या एज्युशॉपच्या टीमने फार मेहनतीने सर्व एकदम इन डेप्थ अनालिसिस करून टॉप 10 गिव्ह रिझन्स काढले आहे. आणि जर तुम्ही हे सर्व अभ्यासून गेले तर तुम्हाला या बाहेर गिव्ह रिझन येणार नाही याची आम्ही खात्री देतो. आणि जर तुम्ही हे करून गेले तर तुमचे 2 मार्क्स सुद्धा इथे फिक्स होईल. आणि टोटल क्वेश्चन सेकंड डे मध्ये आपल्याला असतं 4 मार्क, तर इथे तुमचे 4 मार्क फिक्स होईल. आपण इथं सायन्स 2 चे इथं गिव्ह रिझन बघणार आहोत. तर आपल्याला इथं पहिला गिव्ह रिझन विचारण्यात आलेला आहे. सेल डिव्हिजन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल्स अँड ऑर्गॅनिझम्स. तर मित्रांनो, याचा आपण कधी पण आपल्याला जर गिव्ह रिझन विचारण्यात आलाय तर आपण याचं 5 पॉईंट मध्ये उत्तर लिहायचं विद्यार्थी मित्रांनो. कारण की हा जो प्रश्न असतो याचे गिव्ह रिझन हा आपल्याला असते 2 मार्काला. आणि आपल्या दर एका पॉइंटला जो आपल्या आन्सरचा 1 पॉइंट असतो, तर आपल्या दर एका पॉइंटला आपल्याला अर्धा मार्क असतो. मग समजा इथं अर्धा 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 असे आपल्याला 2 मार्क होता, पण आपण तरी 5वा पॉइंट कन्क्लुजन मध्ये लिहायचा असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तुम्हाला टिप्स सांगतोय की जेव्हा पण तुम्ही अशी उत्तर लिहिशाल तेव्हा तुम्ही जे मेन पॉइंट्स आहेत त्यांना असं अंडरलाईन केलं पाहिजे. जसं इथं फंडामेंटल प्रोसेसेस, त्यानंतर रिप्रोडक्शन, इथं ग्रो अँड डेव्हलपमेंट, त्यानंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, आणि सर्व गिव्ह रिझन आणि सर्व उत्तराच्या पॉइंट्सला तुम्ही असं अंडरलाईन करायचं आहे. आपल्याला टॉप 1 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सेल डिव्हिजन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल ऑर्गॅनिझम. आपण आधी देखील सांगितलं होता, तुम्ही अभ्यासून जायचंय कारण की हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न आहे, वी फील एक्झॉस्टेड आफ्टर एक्सरसाइज. याचं तुम्हाला इथं उत्तर लिहायचं आहे. तिथं तुम्ही असं कारणे सांगू शकता, जसं एनर्जीची डिमांड असते तेव्हा, त्यानंतर आपल्याला मसल्सचे टिश्यूची ऑक्सिजन लागत असते, त्यानंतर ॲनोवेरिक रिस्पायरेशन आपल्या मसल सेल यूज करता, आपली एटीपी जनरेट होते. त्यानंतर असेच तुम्ही जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहे, कीवर्ड्स आहे, त्याला अंडरलाईन करायचं आणि असं परफेक्ट एका स्ट्रक्चर मध्ये आन्सर राईट करायचं. आपल्याला टॉप 10 क्वेश्चन्स मध्ये तिसऱ्या नंबरचा आहे, द फ्लो ऑफ एनर्जी इन अन इकोसिस्टम इज युनिडायरेक्शनल. तर आपल्याला याचं सुद्धा उत्तर 5 पॉईंट मध्ये लिहायचं आहे. इथं आपण थोडंसं उत्तर सांगूया. फर्स्ट पॉइंट मध्ये, द सन इज द प्रायमरी अल्टिमेट सोर्स ऑफ ऑल एनर्जीज. ग्रीन प्लांट्स कॅप्चर दिस सोलर एनर्जी टू मेक फूड. त्यानंतर आपल्याला इथं दिस एनर्जी इज इव्हन पास स्टेप बाय स्टेप फ्रॉम प्रोड्युसर्स. असेच तुम्ही 5 पॉईंट मध्ये याची उत्तर लिहायची आहे. त्यानंतर आपल्याला चौथा प्रश्न आहे, त्यामध्ये तुम्ही इथं आपल्या स्क्रीनवर बघू शकताय, मायक्रोबियल एन्झाइम्स आर यूज इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटलिस्ट इन द केमिकल इंडस्ट्री. त्यानंतर याचं सुद्धा तुम्ही देखील 5 पॉईंट मध्ये उत्तर लिहायचं आहे. आणि जे मेन कीवर्ड्स आहे, जसे लो टेम्परेचर मध्ये, त्यानंतर एक्स्ट्रीम कंडिशन्स असतात, हायली स्पेसिफाय आणि अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स, त्यानंतर प्युरिफिकेशन प्रोसेसेस, हे आणि इथं हे बघा इको फ्रेंडली. हे 5 पॉईंट तुम्ही आपल्या उत्तरात लिहायचे आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. 5वा जो आहे, फ्लावर इज कॉल्ड द स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. व्यवस्थित आहे का? फ्लावर इज द कॉल्ड स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. तुम्ही याचं उत्तर पाठ करून जायचंय. वाटल्यास तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचं उत्तर वाचून घ्या किंवा मग स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही देखील घेऊ शकताय. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे 6 नंबरचा, जो आपल्याला आहे हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी. 2 मिनिटं. आपल्याला पुढचा प्रश्न आहे, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, सोलर एनर्जी अँड वाइंड एनर्जी आर कॉल्ड रिन्युएबल एनर्जीज. आपल्याला हे जे 3 एनर्जीज आहे हे सर्वांना रिन्युएबल एनर्जी असे म्हणतात. तर तुम्हाला याचं कारण सांगायचं आहे, सायंटिफिक रिझन तुम्हाला इथं द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 7th क्वेश्चन आहे, थ्रू द टर्टाइस लिव्स ऑन द लँड इन वॉटर इट इज नॉट अन एम्फिबियन. हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे आणि हा विद्यार्थी मित्रांनो 6व्या चॅप्टर मधला प्रश्न आहे. याची सुद्धा तुम्हाला येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फायबर्स आर कन्सिडर ॲज वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट. विद्यार्थी मित्रांनो, हा कित्येकांच्या प्रिलिम्सच्या परीक्षेमध्ये, त्यानंतर फर्स्ट टर्मच्या परीक्षेमध्ये आला असेल, तुम्ही याचा अभ्यासला असेल, त्यामुळे याला जस्ट एकदा रिवाइज करून तुम्ही पुढच्या प्रश्नांवर जास्त फोकस करा, कारण की याची येण्याची शक्यता 70% आहे. त्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न बघूया, जो क्वेश्चन नंबर 9 आहे. आपल्याला याच्यात विचारण्यात आलेलं आहे, इट इज ॲब्सोल्युटली नेसेसरी टू कंट्रोल द फ्युजन रिएक्शन इन द न्यूक्लिअर पॉवर प्लांट.
तर जे आपल्याला न्यूक्लिअर पॉवर प्लांट असतात याच्यामध्ये आपल्याला जे फ्युजन रिएक्शन असतं हे सर्व कंट्रोल करणं खूप नेसेसरी आहे, ऍब्सोल्युटली नेसेसरी आहे. तर याचं तुम्हाला सायंटिफिक रिझन द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण दर प्रश्नांची उत्तरं 5 पॉईंट मध्ये दिले आणि दर उत्तरांना नाही का आपण जे मेन कीवर्ड्स आहे यांना अंडरलाईन केले, ज्याच्याने जेव्हा पण तुमचे पेपर चेक करेल तेव्हा त्याचं डायरेक्ट लक्ष आपले जे अंडरलाईन केलेले कीवर्ड्स आहे हे वेधून घेतील आणि तो बाकी दुसरीकडे न वाचता डायरेक्ट ते कीवर्ड्स वाचून त्याला कळून जाईल की या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलाय आणि याचं उत्तर चुकीचं नाहीये. आपल्याला 10th क्वेश्चन आहे, चिल्ड्रन्स ऑफ युअर एज आर हायली प्रॉन टू सायबर क्राईम्स अँड ॲडिक्शन्स. हा देखील आपल्याला एक 9th चॅप्टर मधला एक महत्वाचा प्रश्न आहे, हा देखील करून जायचा आहे. त्यानंतर आता आपण वळूया क्वेश्चन सेकंड बी मध्ये, जो आहे शॉर्ट आन्सर्स आणि डिस्टिंग्विश साठी आपल्याला येत असतो. याच्यामध्ये पण आपण देखील 5 पॉईंट्स मध्ये लिहायचे आणि आपल्याला याच्यामध्ये टोटल 5 प्रश्न येतात, त्यापैकी आपल्याला 3 करायचे असतात. आपण इथे घेऊन आले टॉप 10 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, तुम्ही हे अभ्यासून जायचे आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन सेकंड बी, यामध्ये आपले शॉर्ट आन्सर आणि डिस्टिंग्विशचे प्रश्न येत असतात, आपण ते अभ्यासून जायचे. आपण इथे टॉप 10 क्वेश्चन सांगितलेले आहे, तुम्हाला यापैकीच येईल. आपल्याला इथं आहे मायटोसिस आणि मिओसिस या दोघांमधील आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे, डिस्टिंग्विश बिटवीन प्रश्न आहे. इथं जे मेन पॉईंट आहे तुम्ही याचं अंडरलाईन करायचंय. आपण इथे एक पॅसेज टाइप मध्ये उत्तर दिले, पण तुम्ही इथे एक साइडला मायटोसिस आणि एक साइडला मिओसिस असे याच्यात आपल्याला इथं तुम्ही उत्तर मांडायचंय आणि ते जे मेन वर्ड्स आहेत त्याला असं अंडरलाईन करायचंय. आपण आता पुढचा प्रश्न बघूया. इथं आपल्याला विचारले ॲरोबिक आणि ॲरोबिक या दोघांमधील आपल्याला इथं फरक स्पष्ट करायचा, हा देखील एक डिस्टिंग्विश बिटवीनचा प्रश्न आहे. आपल्याला इथं देखील आपल्याला असे 2 कप्प्यांमध्ये उत्तर मांडायचं आहे. इथं तुम्ही उत्तर लिहू शकता जसं की ॲरोबिक रिस्पिरेशन टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, जेव्हा की अनारोबिक रिस्पिरेशन ऑक्युअर्स इन द कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. असेच तुम्हाला इथं टोटल 5 पॉईंट लिहायचे दोघांचे. त्यानंतर आपण इथं पुढचा प्रश्न बघूया, राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायलम कॉर्डाटा. तर इथं आपल्याला कॉर्डाटा या फायलमचे कॅरेक्टरिस्टिक्स राईट करायचे आहे. तुम्ही 5 पॉईंट मध्ये इथं आन्सर राईट करायचं आहे, कारण की दर पॉईंटला आपल्याला अर्धा मार्क असतो आणि शेवटी एक आपण कन्क्लुजनचा पॉईंट लिहिलंच पाहिजे. आपल्याला इथं दिले, आपण इथं उत्तर पण दिले, तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर वाचून घ्यावे. आपण इथं थोडे मेन कीवर्ड सांगतो, जसे की प्रायमरी सपोर्टिंग स्ट्रक्चरची रॉड, त्यानंतर याच रॉडला आपण नोटोकॉर्ड म्हणतो. त्यानंतर आपल्याला इथं विचारले किंवा मग आपल्याला इथं उत्तर लिहिताना पॉईंट्स ऍड करायचे, जसं पेअरनेक्स, रिस्पायरेशन, सिंगल ट्युब्युलर, त्याच्यानंतर होलो नर्व्ह कॉर्ड. आपल्याला इथं असे जे मेन कीवर्ड्स आहे हे सर्व ऍड करायचे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया, शॉर्ट आन्सर अँड डिस्टिंक्टचे पॉईंट्सचे म्हणजे क्वेश्चनचे. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द बायोटेक्नॉलॉजी, स्टेट एनी 2 ऑफ इट्स कमर्शियल यूज. बायोटेक्नॉलॉजी काय आहे आणि त्याचा आपल्याला व्यावसायिक 2 वापर लिहायचे आहे. तर इथं आपण डेफिनेशन दिले, बायोटेक्नॉलॉजी इज द सायंटिफिक टेक्नॉलॉजी दॅट ब्रिंग्स अबाउट आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस अँड हायब्रिडायझेशन इन ऑर्गॅनिझम्स फॉर ह्युमन वेलफेअर. इथं कमर्शियल यूज पण दिलेले आहे. तरी तुम्ही हे उत्तर सुद्धा 5 पॉईंट मध्ये लिहायचे. इथे थोडी इन्फो आणि कन्क्लुजन देऊन आणि आपले जे 2 युजेस आहे ते 2 युजेस राईट करून तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर संपवायचे. मित्रांनो, अशा प्रश्नांना जास्त वेळ नाही लावायचा आहे. आपल्याला पेपरमध्ये फक्त 2 घंटे असतात, तुम्ही पटापटा हे संपूर्ण परीक्षा किंवा हा पूर्ण पेपर सोडवायचा आहे. त्यानंतर आपल्या इथं डिस्टिंग्विश मध्ये आले एव्स म्हणजेच बर्ड्स आणि मॅमेलिया. तर याच्यामध्ये तुम्हाला इथे डिस्टिंग्विश बिटवीन आहे, हा सुद्धा तुम्हाला असं 2 कप्प्यांमध्ये उत्तर लिहायचे आहे. इथं आपल्याला फरक स्पष्ट करायचा असतो. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन सेकंड बी, यामध्ये आपल्याला शॉर्ट नोट लिहायची आहे स्केड ग्रोस वरती. इथं आपल्याला इथं शॉर्ट नोट आपण दिलेली आहे 5 पॉईंट मध्ये, ती तुम्ही अभ्यासून जायची. इथं आपल्याला जसे पॉईंट्स की स्केड ग्रोस आर पॅचेस ऑफ डेन्स फॉरेस्ट दॅट आर स्ट्रिक्टली कन्झर्व्ड इन द नेम ऑफ लोकल डिटी और गॉड. तर इथं आपल्याला देवाच्या नावाखाली जी जागा असते स्केड ग्रोस असतं, हे आपल्याला इथं सांभाळण्यात येतं. हे सर्व आपल्याला एक्सप्लेन करायचंय. त्यानंतर आपल्याला इथं नंबरिंग सुद्धा सांगायचे की मोर दॅन 13,000 मीन्स 13,000 स्केड ग्रोव्स हॅज बीन डॉक्युमेंटेड अक्रॉस इंडिया. आपल्याला इथं असे सर्व एकदम नंबरिंग मध्ये उत्तर राईट करायचे आहे. त्यानंतर इथं आपल्याला एक पुढचा प्रश्न आहे की हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस लिहायचा आहे. मित्रांनो, हा प्रश्न देखील तुम्हाला येण्याचा जास्त चान्सेस आहे, परंतु हा प्रश्न एखाद्या तुम्हाला 3 मार्कासाठी देखील येऊ शकतोय.
त्यामुळे तुम्ही याचे संपूर्ण उत्तर अभ्यासून जायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथं पुढचा प्रश्न विचारण्यात आला आहे, राईट शॉर्ट नोट. तर आपल्याला इथं कनेक्टिंग लिंक आणि त्याचं एक एक्झाम्पल देऊन आपल्याला शॉर्ट नोट राईट करायची आहे. आपल्याला इथं देखील 5 पॉईंट मध्ये उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक्झाम्पल सुद्धा द्यायचे आहे. जसे इथं आपण पेरिपेटस दिले, याचं मग थोडंसं एक्सप्लेनेशन द्यायचं की फायलम ॲनालिडा मधला आहे. त्यानंतर सेगमेंटेड बॉडी आहे, थिन क्युटिकल आणि पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स असते याच्यामध्ये. असे आपल्याला इथे थोडे पॉईंट्स पण द्यायचे एक्झाम्पल बद्दल. त्यानंतर आपल्याला पुढचं शॉर्ट नोट साठी विचारण्यात आलेलं आहे स्टेम सेल वरती. तर इथं आपण देखील 5 पॉईंट मध्ये उत्तर लिहायचे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं शॉर्ट नोट विचारण्याचे जास्त चान्सेस आहे. त्यामुळे तुम्ही सर्व चॅप्टरचे शॉर्ट नोट्स करून जायचे आहे. आपल्याला इथं मग असं उत्तर येऊ शकते की स्टेम सेल्स आर हायली स्पेशलाइज्ड बेसिक अनडिफरन्शिएटेड सेल. आपल्याला इथं असं संपूर्ण उत्तर आपल्याला 5 पॉईंट मध्ये उत्तर लिहायचं आहे, ज्याने आपल्याला 2 पैकी 2 मार्क इथे हमखास मिळतील. त्यानंतर आपल्याला इथं क्वेश्चन सेकंड बी मध्ये एक्सप्लेनेशन विचारण्यात आलेलं आहे, एक्सप्लेन द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ सायबर क्राईम. आपल्याला इथं सायबर क्राईमचे इफेक्ट्स आणि कारणे स्पष्ट करायचे आहे. तर सायबर क्राईम इन्व्हॉल्व्स इलिगल malwares, त्यानंतर ऍक्टिव्हिटीज कंडक्टेड ओव्हर द इंटरनेट, त्यानंतर डिजिटल प्लॅटफॉर्म्स, हेविली टार्गेटेड vulnerable अनअवेअर इंडिव्हिज्युअल इस्पेशली टीनेजर्स अँड एल्डरली पीपल्स. आपल्याला इथं देखील असं 5 पॉईंट मध्ये उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न विचारण्यात येतो, क्वेश्चन थर्ड. विद्यार्थी मित्रांनो आपण अजून लोक इथं क्वेश्चन फर्स्ट जे आपल्याला एमसीक्यू असतात त्याचे टोटल 10 पाहिले. त्यानंतर क्वेश्चन फर्स्ट मधला बी, ज्यामध्ये आपल्याला 1-1 मार्कासाठी एकदम साधे साधे छोटेसे प्रश्न विचारण्यात येतात, आपण ते देखील इथं पाहिले आहे. त्यानंतर आपण आता आपण पाहिलं क्वेश्चन सेकंड आणि क्वेश्चन सेकंड मधला बी. आपण क्वेश्चन सेकंड मधला ए त्यामधले सर्व टॉप 10 मोस्ट इम्पॉर्टंट ड्युरिझन्स पाहिले. त्यानंतर क्वेश्चन सेकंड बी मध्ये आपण जे टॉप 10 मोस्ट इम्पॉर्टंट शॉर्ट नोट्स, त्यानंतर शॉर्ट नोट प्लस आपल्याला जे एक्सप्लेनेशन साठी विचारले जाऊ शकते आपण ते देखील इथं पाहिलेलं आहे. आता आपण सुरुवात करणार आहोत, क्वेश्चन सेकंड संपला आहे. आता आपण सुरुवात करतो क्वेश्चन थर्डला. या आपल्याला डायग्राम्स, चार्ट्स आणि ऍप्लिकेशन यात विचारण्यात येतात. विद्यार्थी मित्रांनो हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, कारण की कित्येका विद्यार्थ्यांना क्वेश्चन फोर्थ जो 5 मार्कासाठी असतो तो जमून जातो, पण क्वेश्चन थर्ड मध्ये त्यांना अडचणी येतात. आपल्याला क्वेश्चन थर्ड मध्ये 6 टाईपचे प्रश्न विचारण्यात येतात. टाइप 1 आहे ऑब्झर्व डायग्राम अँड आन्सर. टाइप सेकंड आहे कम्प्लीट चार्ट कन्सेप्ट मॅप. त्यानंतर टाइप थर्ड आहे पॅराग्राफ कम्प्लिशन साठी आपल्याला विचारण्यात येऊ शकतोय. त्यानंतर टाइप 4 आहे ऍप्लिकेशन अँड रेमेडियल मेजर. टाइप 5 आहे एक्सप्लेन विथ एक्झाम्पल आणि टाइप 6 आहे ड्रॉ अँड लेबल. तर आपण इथं टाइप वाईज सर्व क्वेश्चन बघणार आहोत. तर टाइप फर्स्ट मध्ये आपल्याला येतो ऑब्झर्व द डायग्राम अँड आन्सर. इथं आपल्याला जो आपली फ्लावरची हिबिस्कस फ्लावरची जी फिगर आहे ते फिगर इथं आपल्याला अभ्यासून जायची आहे. त्या फिगर वरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो, आयडेंटिफाय द मेल अँड फिमेल रोल्स. मग आपल्याला त्यानंतर इथं विचारण्यात येऊ शकतो, वेअर डज फर्टिलायझेशन टेक प्लेस आणि व्हॉट इज द फंक्शन ऑफ द व्हॉट इज द फंक्शन ऑफ कॅलिक्स. आपल्याला इथं मग कॅलिक्स म्हणजे सेपल असतो. त्यानंतर प्रोटेक्ट द फ्लावर बर्ड बिफोर इट ओपन्स, असे आपल्याला फंक्शन लिहायचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपले जे पण फ्लावरचे फंक्शन असतात, त्यानंतर जे त्याचे पार्ट्स असतात, त्या सर्व पार्ट्सचे फंक्शन तुम्ही अभ्यासून जायचे आहे. नंतर आपल्याला पुढचा प्रश्न या क्वेश्चन थर्ड मध्ये येतो, टाइप फर्स्ट मध्येच विचारण्यात आलेला आहे. ऑब्झर्व द डायग्राम. इथं आपल्याला मेन्स्ट्रुअल सायकलची डायग्राम दिलेली आहे, त्यावरती देखील आपल्याला 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. पहिला प्रश्न आहे नेम द 4 हॉर्मोन इन्व्हॉल्व इन दिस सायकल. आपल्याला माहिती आहे FSH, LH, एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे 4 हॉर्मोन आपल्याला या प्रोसेस मध्ये असतात. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देखील करून जायचे. हा मोस्ट IMP क्वेश्चन आहे. जेव्हा आपली जो शॉपची टीम अनालिसिस करत होती तेव्हा आपल्याला कळविण्यात आलं की आपल्याला कित्येक प्रश्नांमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं 1 मार्काच्या याच्यात विचारला जाऊ शकतोय, त्यानंतर 2 मार्काच्या याच्यात विचारला जाऊ शकतोय. त्यानंतर आपल्याला या फिगर वरती सेकंड क्वेश्चन आहे, ऑन विच डे डज द ओव्ह्युलेशन युजली ऑक्युअर्स. आपल्याला माहितीच आहे डे 14 तर डे 28 पर्यंत असतं. त्यानंतर व्हॉट हॅपन टू द एंडोमेट्रियम इफ फर्टिलायझेशन डज नॉट ऑक्युअर. हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ऑब्झर्व द डायग्राम अँड आन्सर. आपल्याला इथं पॉवर प्लांट दिलेला आहे, त्याची फिगर दिली आहे. पॉवर प्लांट आहे आपला थर्मलचा. आपल्याला याचं फिगरचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. इथं न्यूक्लिअरचा आपल्याला पॉवर प्लांट दिला आहे, थर्मलचा नाही, सॉरी. तर आपल्याला या न्यूक्लिअरच्या पॉवर प्लांटच्या याच्यावर बेस्ट क्वेश्चन विचारण्यात आलेले. पहिला क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द टाइप ऑफ पॉवर प्लांट शोन इन द फिगर.
तर आपल्याला इथं न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट इज द सोर्स ऑफ एनर्जी आणि स्टेट 1 एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम. आपल्याला इथं 3 प्रश्न आपल्याला फिगर बेस्ड आलेले आहे, तर ते तुम्ही देखील करून द्यायचे. आपल्याला दर प्रश्नाला 1-1 मार्क असतो. तर टाइप 1 मध्ये आपला पुढचा क्वेश्चन आहे ऑब्झर्व द डायग्राम अँड आन्सर. तर याच्यामध्ये आपल्याला हायड्राची फिगर दिली आहे आणि त्यावरती बेस 3 प्रश्न विचारले आहे. पहिला प्रश्न आहे आयडेंटिफाय द एक्झॅक्ट टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन शोन. तर आपल्याला माहितच आहे याचं उत्तर बडिंग आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड क्वेश्चन विचारला आहे एक्सप्लेन द प्रोसेस ब्रीफली. आपल्याला ही संपूर्ण याची रिप्रोडक्शनची प्रोसेस ब्रीफ मध्ये एक्सप्लेन करायची आहे. त्यामध्ये तो रिप्रोडक्शन बडिंगने करतो आणि रिजनरेशन करतो हे देखील आपण इथं सांगायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस म्हणजेच हा हायड्रा हे युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्याला देखील माहिती आहे हे एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. त्यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया जो आपल्याला इथं हा सुद्धा एक फिगर बेस्ड प्रश्न आहे. इथं आपल्याला ह्युमन ब्रेनची फिगर दिलेली आहे आणि न्यूरॉनचं थोडं एक्सप्लेनेशन आहे. तर या फिगरवरती आपल्याला बेस 3 प्रश्न आले. आयडेंटिफाय द लेबल पार्ट्स. आपल्याला इथं जे लेबल्ड केलेले पार्ट्स आहे ते आयडेंटिफाय करायचे. द पार्ट ऑफ पार्ट ए. त्यानंतर आपल्याला इथं मग याचं ते पार्ट नुसार फंक्शन लिहायचंय. त्यानंतर तिसरा प्रश्न होता व्हॉट इज द सिनॉप्सिस आय मीन सिनॅप्स. आपल्याला इथे विचारलंय व्हॉट इज द सिनॅप्स. आपल्याला ते लिहायचंय. इथलं एक पार्ट आहे आपल्याला सिनॅप्स. आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मग आपण जेव्हा पुढे वळतो तेव्हा टाइप 2 चे प्रश्न जे आपल्याला कम्प्लीट द चार्ट किंवा कन्सेप्ट मॅप मध्ये येत असतात. याच्यामध्ये आपल्याला 2 बॉक्स दिले आणि आपल्याला हे फिल करायचे नॅचरल डिझास्टर आणि मॅनमेड डिझास्टर. मित्रांनो जेव्हा आपल्या सायन्सच्या याच्यात ऍक्टिव्हिटी क्वेश्चन्स येतात तेव्हा आपल्याला या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर नॅचरल डिझास्टरचे आणि आपल्याला मॅनमेड डिझास्टरचे 2 एक्झाम्पल्स लिहायचे आहे. जसे इथं जिओफिजिकल आणि बायोलॉजिकल आहे तसेच इथे इंटेन्शनल आणि अनइंटेन्शनल आहे. आपल्याला याचे सुद्धा आपण सब एक्झाम्पल दिले आहे. जसं जिओफिजिकलचे अर्थक्विक, त्यानंतर बायोलॉजिकलचे आपण इथं लोकस्ट अटॅक दिले आणि असंच आपण इंटेन्शनल आणि युनि इंटेन्शनलचे सुद्धा आपण इथं दिलेले आहे. त्यानंतर आपण जेव्हा पुढचे प्रश्न बघतो तर इथं आपल्याला 5व्या चॅप्टर मधून देखील एक प्रश्न आलेला आहे स्टेज ऑफ सेल्युलर रिस्पायरेशन ग्लायकोलिसिस. आपल्याला इथं ग्लायकोलिसिस आहे कसं काय होतं ग्लुकोज. तर मग ग्लुकोज ग्लायकोलिसिस पायरुविक ऍसिड ऍसिटिल कोएन्झाइम ए क्रेब्स सायकल. मग या सर्वांचा आपल्याला बाय प्रोडक्ट काय येतो शेवटी CO2 प्लस H2O प्लस एनर्जी जी 38 मॉलिक्युल्सची असते. त्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न बघूया. इथं देखील आपल्याला कन्सेप्ट द चार्ट आलेला आहे. कम्प्लीट द चार्ट आहे. यामध्ये आपल्याला 3 कॉलम्स आहे. आपल्याला इथं फिल करायचे आहे. जसे इथं ब्लँक देत असतं इथं ब्लँक देत असता आणि आपल्याला इथं फिल करायचे असतं. इथं युजेस लिहायचे मायक्रोब लिहायचे आणि प्रोडक्ट लिहायचे. मित्रांनो हा आपल्याला 7 चॅप्टर मधून आलाय त्यामुळे त्याचे 7 चॅप्टर मधले आपण सर्व मायक्रो ऑर्गॅनिझमची नावं पाठ करून जायचे. त्यांचे प्रोडक्ट आणि फंक्शन्स आणि युजेस हे आपण ते अभ्यासून जायचे आहे. त्यानंतर आपण पुढे बघूया. क्वेश्चन सेकंड मध्येच आपल्याला एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन दिलं आहे. यामध्ये आपल्याला जे एव्हिडन्सेस आहे इव्होल्युशनचे ते इथे आपल्याला लिहायचे असतात. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, वेस्टिजल ऑर्गन, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. त्यानंतर इथं आहे आपल्याला पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स आणि अॅनाटॉमिकल एव्हिडन्स. मग आता आपण इथे पुढे बघूया. टाइप 2 मध्येच आपल्याला कम्प्लीट द चार्ट म्हणून आलेला आहे. यामध्ये आपल्याला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे 7 प्रिन्सिपल्स लिहायचे आहे. जसे की रिड्यूस, रिफ्यूज, रेग्युलेट, त्यानंतर रियूज, रिपर्पज, रिथिंक आणि रिसायकल. आपल्याला हे 7 प्रिन्सिपल थोडेफार एक्सप्लेन पण करावे लागतात ज्याने आपले मार्क कट होत नाहीत. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन टाइप 3 मध्ये पॅरेग्राफ कम्प्लिशन साठी क्वेश्चन येत असतो. इथं आपल्याला डार्विनची थेअरीचा पॅरेग्राफ दिलाय आणि आपल्याला हा कम्प्लीट करायचा असतो. यात जे जे मेन कीवर्ड्स असतात ते ब्लँक सोडले जातात आणि आपल्या विद्यार्थी मित्रांनो ते असे फिल करायचे असतात. त्यामुळे तुम्ही आपले तसं पण इथं ब्रॅकेटमध्ये आपल्याला जे आपले ऑप्शन्स असतात ते देण्यात येतात. तुम्ही ते वाचूनच तुम्हाला इथं पॅरेग्राफमध्ये ते फिल करायचे असतात. त्यानंतर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया पॅराग्राफ बेस्ड क्वेश्चन मध्ये. मग इथं आपल्याला द जर्नी ऑफ ह्युमन इव्होल्युशन बिगन अप्रॉक्सिमेटली 7 years ago याचा आपल्याला ह्युमन इव्होल्युशनचा एक पॅराग्राफ दिलाय. यामध्ये देखील आपल्याला काही फिल इन द ब्लँक्स दिले आहे. आपल्याला त्या फिल करायच्या असतात. जसं पहिल्याच्यात इथं आपल्याला डायरोफिटस येतं, दुसऱ्याच्यात फायर येतं आणि तिसऱ्याच्यात रॅमोपॅथिकस येतं. आपल्याला हे सर्व अभ्यासून जायचे आहे आपल्याला ज्याच्याने आपल्याला पॅराग्राफ फिल करता येईल.
त्यानंतर आपल्याला इथं सुद्धा एक प्रोटीन सिंथेसिसचा एक पॅराग्राफ आलेला आहे, ज्यामध्ये आपले ट्रान्स्क्रिप्शन, कोडॉन, tRNA आणि ट्रान्सलेशन हे फिल करायचे होते. मग आपण आता पुढचा प्रश्न बघूया. हा देखील आपल्याला एक पॅराग्राफवर आलेला आहे, जो आपल्याला इकोसिस्टम आणि एनर्जी फ्लो मधून आलेला आहे. आपल्याला इथं पॅराग्राफ दिला होता आणि आपल्याला ते फिल करायचं होतं. जसं ग्रीन प्लांट्स आर कॉल्ड, आपल्याला प्रोड्युसर म्हणतो आपण त्यांना. त्यानंतर हर्बिवोरस आर प्रायमरी कन्झ्युमर. त्यानंतर युनिडायरेक्शनल असते हे फ्लो ऑफ एनर्जी. आणि लास्ट आपल्याला हे एक सायक्लिक चेन आहे, हे आपल्याला इथं फिल करायचं होतं. तरी आपल्याला ज्याचे ऑप्शन्स असतात हे सर्व ऑप्शन आपल्याला ब्रॅकेटमध्ये देण्यात येतात, त्यामुळे जास्त काळजी करण्याची गरज नाही. आपल्याला इथं देखील आपल्याला एक फॉसिल फ्यूल्सचा एक पॅराग्राफ आलेला आहे. आपण त्यामुळे थोडाफार चॅप्टर वाचून जायचा आहे. त्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न बघूया, जो आहे टाइप 4चा ऍप्लिकेशन आणि रेमेडियल मेजर्स. यामध्ये आपल्याला मग सायकोलॉजिकल आणि फिजिकल इफेक्ट्स राईट करायचे. त्यानंतर ऍडवाइस टू गिव्ह, काही ऍडवाइस असतं ते द्यायचे. आता प्रश्न काय येतो विद्यार्थी मित्रांनो, युअर यंगर ब्रदर हॅज डेव्हलप्ड द हॅबिट ऑफ कंटिन्युअसली प्लेइंग मोबाईल गेम्स व्हाईल इटिंग. What are its psychologically and physical effects and what advice will you give him? तर आपल्याला इथं असं याप्रमाणे उत्तर राईट करायचे असतात आणि जे मेन कीवर्ड्स आहेत त्याला आपण असं अंडरलाईन केले पाहिजे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया, जो आहे हेल्पिंग विथ अकॅडमिक स्ट्रेस. विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्या 9व आणि 10व्या चॅप्टर मधून असले प्रश्न येत असतात. इथं आपल्याला विचारले, your elder sister is studying in 12th standard and is under severe academic stress. State any 3 ways to help him or her relieve his stress. त्यानंतर मग इथं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. पॉइंट्स मध्ये उत्तर लिहायचं विद्यार्थी मित्रांनो, ज्याने तुमचे मार्क कट होत नाही. त्यानंतर आपल्याला इथं अर्थक्वेक आणि त्याच्या सेफ्टी मेजर्स वरती प्रश्न आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, आपण 9व आणि 10व चॅप्टर वाचून जायचंय, कारण की तिथूनच आपल्याला जास्तीत असे प्रश्नांचं विचारले जाऊ शकताय. इथं आपल्याला विचारलं होतं, यू आर वॉकिंग होम फ्रॉम स्कूल अँड सडनली अन अर्थक्वेक स्ट्राइक्स, व्हॉट इमिजिएटली सेफ्टी मेजर्स. आपल्याला इमिजिएटली कोणते सेफ्टी मेजर्स घ्यायचे हे इथं विचारण्यात आलं आहे, तुम्ही अभ्यासून जायचं. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे, यामध्ये टाइप 4 मध्ये मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंटचे जे मेन वैशिष्ट्य आहे ते आपल्याला इथं लिहायचे आहे. या इथं आपल्याला ते पॉइंट्स मध्ये लिहायचे आणि त्यानंतर इथं रिकव्हरी ऑब्जेक्टिव्ह पण आपण इथं लिहायचे आहे, जेणेकरून आपल्याला मार्क कट नाही होत. त्यानंतर आपल्याला इथं नेक्स्ट क्वेश्चन होता, प्रिकॉशन टू अवॉइड सायबर क्राईम. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वारंवार फक्त 9व आणि 10व चॅप्टर मधून असले प्रश्न येऊ लागले, त्यामुळे तुम्ही तो वाचून जायचा आहे. आपल्याला इथे सुद्धा आपल्याला 9व्या चॅप्टर मधून प्रश्न आलाय, लिस्ट एनी 3 प्रिकॉशन्स यू मस्ट स्ट्रिक्टली टेक व्हाईल युजिंग इंटरनेट अँड सोशल मीडिया टू अवॉइड सायबर क्राईम. आपल्या इथं पासवर्ड आणि पर्सनल इन्फो, स्ट्रॉंग अल्फान्यूमेरिकल पासवर्ड, त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर नाही करायची आहे आणि OTP आणि जे पिन्स असतात ते आपण शेअर करायचे नाहीये. त्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आता नेक्स्ट टॉपिक वरती आहे. नेक्स्ट टाइपचा प्रश्न आहे आपला, क्वेश्चन टाइप 5, एक्सप्लेन द कन्सेप्ट विथ एक्झाम्पल्स. आपल्याला 3 टाइप्स दिले, 3 कन्सेप्ट आहेत, ते एक्झाम्पल सोबत आपल्याला एक्सप्लेन करायचे आहे. तर आपल्याला इथं पहिला टाइप आहे इंडेंजर स्पेसिस, स्पेसिस विथ ऑफ अ वर्ज ऑफ स्पेसिस. आपल्याला इथं मग त्याचं उत्तर लिहायचंय, त्याचं एक्झाम्पल लिहायचंय. आपण इथे बघू शकताय एक्झाम्पल आपल्याला टायगर, त्यानंतर रायनोसॉरस आणि एक एशियाटिक लॉयन हे आपल्याला एक्झाम्पल येतात. आपल्याला याचा अर्थ काय होतो, स्पेसिस ऑफ द वर्ज ऑफ एक्सटिंक्शन. त्यानंतर रिअल स्पेसिस, स्पेसिस विथ द व्हेरी स्मॉल पॉप्युलेशन. आणि वर्नरेबल स्पेसिस म्हणजे स्पेसिस लाईकली टू बिकम एंडेंजर्ड. आपण हे सर्व स्पेसिस अभ्यासून जायचे विद्यार्थी मित्रांनो. दरवर्षी आपल्याला या या टॉपिक वरती आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात, त्यामुळे आपण 5व्या चॅप्टर मधले सर्व स्पेसिसचा अभ्यासून जायचं आहे. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया, एक्सप्लेन द कन्सेप्ट विथ एक्झाम्पल. यामध्ये आपल्याला एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन विचारण्यात आले आहे. आपल्याला मग इथं मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, अॅनाटॉमिकल एव्हिडन्स आणि वेस्टिजल ऑर्गन हे एक्सप्लेन करायचे, कारण की इव्होल्युशनचे एव्हिडन्स आहे आणि त्यांचे काही एक्झाम्पल जसे मॉर्फोलॉजिकलची येतात विंग्स ऑफ बर्ड अँड बॅट्स, त्यानंतर अॅनाटॉमिकलची येतात सिमिलर बोन स्ट्रक्चर आणि वेस्टिजलची येतात ह्युमन अपेंडिक्स. आपण हे सर्व अभ्यासून जायचे आहे. त्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न बघूया, जो आहे आपल्या बायोटेक्नॉलॉजीच्या चॅप्टर वरती. क्वेश्चन विचारण्यात येतो, बायोटेक्नॉलॉजी अँड ऍप्लिकेशन इन ॲग्रिकल्चर.
तर आपल्याला त्याची बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन लिहायची, त्यानंतर ऍप्लिकेशन इन ऍग्रिकल्चर आणि बेनिफिट्स हे आपल्याला राईट करायचे आहे. त्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न बघूया. टाइप 5 मध्येच आपल्याला विचारण्यात आलेला आहे डबल फर्टिलायझेशन इन अँजिओस्पर्म. डबल फर्टिलायझेशनची आपल्याला इथं डेफिनेशन लिहायची आणि त्याच्यानंतर अँजिओस्पर्म मध्ये होतं ते थोडं आपल्याला एक्सप्लेन करायचं असतं. इथं आपण पॉइंट्स मध्ये उत्तर दिलेलं आहे, तुम्ही देखील असं पॉइंट्स मध्ये उत्तर लिहायचं, जेणेकरून जो आपला पेपर चेकर असतो त्याला देखील सोपं जाईल आणि त्यामुळे तो तुमचे मार्क्स कट करणार नाही. मित्रांनो, आपल्या एज्यू शॉपच्या टीमने फार मेहनतीने असे फारसे प्रश्न काढले आहे, ज्यांची जवळपास 80 to 90% गॅरंटी आहे की हेच प्रश्न तुम्हाला येतील. तर आपला पुढचा प्रश्न आहे 3 R's मंत्रा. आपले जे आर आहे त्याचे मंत्र आपल्याला बुक मध्ये दिले, आपल्याला ते राईट करायचे असतात. जसं की रिड्यूस, रियूज आणि रिसायकल हे आपले 3 R आहे. आपल्याला याचे विथ एक्झाम्पल थोडंसं एक्सप्लेन करायचं असतं. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन टाइप 6 मधला ड्रॉ अँड लेबल. यामध्ये आपल्याला ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि त्याचे लेबलिंग करायची असते आणि त्याच्यानंतर पार्ट 2 लेबल कोणत्या लेबलिंगसाठी विचारण्यात येतात आपल्याला इथे दिलेला आहे. त्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न बघूया, जो आहे ड्रॉ अ लेबल डायग्राम ऑफ ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही असले प्रश्न सॉल्व्ह करशाल लक्षपूर्वक वाचा. इथे ह्युमन फिमेल दिले आणि वरती ह्युमन मेल दिलं होतं, त्यामुळे आपण फिगर चुकीचे नाही काढावं याच्यावर तुम्ही भर द्यायचा आहे. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघूया, जो आहे आपल्याला फ्लावर वरती. इथं आपल्याला फ्लावरची डायग्राम काढायला विचारण्यात आलेलं होतं. इथं पार्ट 2 लेबल जसं की स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी आणि एंथर हे आपल्याला इथं फिल करायचे असतात. त्यानंतर आपण इथं पुढचा प्रश्न बघूया, क्रोमोझोम स्ट्रक्चर हे आपल्याला इथं काढायचं असतं किंवा मग त्याचे आपल्याला जे नाव असतात ते द्यायचे असतं. आपल्याला या डायग्रामची लेबलिंग करायची असते. आपल्याला बुकमध्ये याची डायग्राम दिली, तुम्ही ते अभ्यासून जायची. त्यानंतर आपल्याला इथं मग पुढचा प्रश्न आहे ड्रॉ अँड लेबल मधलाच आपल्याला इथं बायोगॅसचा प्लांट लेबलिंगसाठी दिलेला होता, तो आपल्याला लेबल करायचा होता. जसं की इथं बायोगॅसचा आपल्याला प्लांट दिलता आणि त्याचे आपण इथं लेबलिंग केले, जसं की वेस्ट वॉटर फीड, त्यानंतर गॅस होल्डर. आपल्याला अशी सर्व इथं लेबलिंग करायची होती. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता आपला क्वेश्चन नंबर 4. 5 मार्कसाठी हेच असतो प्रत्येक प्रश्न. या ठिकाणी डायग्राम बेस्ड क्वेश्चन असतात. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फ्लावर, डीएनए. त्यानंतर असतात कन्सेप्ट एक्सप्लेनेशन. यामध्ये क्लासिफिकेशन, वेस्ट मॅनेजमेंट यासारखे तुम्हाला क्लासिफिकेशन तयार करावं लागतं. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला क्वेश्चन 4. या ठिकाणी येतो ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता यामध्ये मेल दिलेला आहे तुम्हाला, त्यानंतर फिमेल देखील असतो. तर ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये बघा तुम्हाला ड्रॉ युनिट, लेबल, डायग्राम अँड एक्सप्लेन फंक्शन. त्यात तुम्हाला फंक्शन एक्सप्लेन करायचे असतात. यामध्ये टेस्टिस, वाज डिफरेन्स, प्रोटोस्टेट ग्लँड यासारखे पॉइंट्स लिहून त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचं लिहायचं असतं. त्यानंतर बघा क्वेश्चन 4 आहे ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. या ठिकाणी फिमेल आहे, पहिला मेल होता. ऑब्झर्व द डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन. या ठिकाणी लेबल पार्ट्स, या ठिकाणी त्यांचे लेबल पार्ट्स लिहायचे. नंतर आहे वेअर डज द फर्टिलायझेशन ऑकर. आणि नेक्स्ट आहे क्वेश्चन सी वेअर डज द एम्ब्रो इम्प्लांट अँड डेव्हलपमेंट, हार्मोन सिक्रेटेड बाय ओरी. तर अशा प्रकारचे त्या ठिकाणी पॉइंट्स तुम्हाला राईट डाऊन करायचे. अशी ही फिमेलची तुम्हाला डायग्राम दिलेली असते, त्याचप्रमाणे मेलची देखील डायग्राम दिलेली असते. नेक्स्ट क्वेश्चन, मेन्स्ट्रुअल सायकल. तर आपल्याला ही फिगर देऊन आपल्याला 4 प्रश्न विचारण्यात आलते. पहिला प्रश्न होता नेम द 4 हॉर्मोन्स. त्यानंतर दुसरा होता पिरियड ऑफ मेन्सुरेशन. तिसरा होता डे ऑफ ओव्ह्युलेशन. त्यानंतर चौथा होता इफ नो फर्टिलायझेशन एंडोमेट्रियम, म्हणजे फर्टिलायझेशन होत नसेल तर एंडोमेट्रियमचं काय, हे आपल्याला इथं प्रश्न विचारण्यात आला. फिगर बेस्ड प्रश्न होता, हा देखील आपल्याला 5 मार्कासाठी विचारण्यात आलेला होता. त्यानंतर आपण आता बघूया पुढचा प्रश्न, जो आपल्याला फ्लावरच्या याच्यावर होता. हिबिस्कसचा फ्लावर आपल्या जे बुक मध्ये दिले त्यावरती आपल्याला हा प्रश्न होता लॉंगिट्युडिनल सेक्शन ऑफ फ्लावर, ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम अँड आयडेंटिफाय 4 व्होरल्स. आपल्याला हा प्रश्न आलता. आपल्याला ही फिगर ड्रॉ करण्यासाठी देखील येऊ शकते, त्यामुळे आपण ही फिगर सुद्धा प्रॅक्टिस करून जावी. आपल्याला इथं 4 व्होरल्सचे नाव लिहायचे होते, जसे की कॅलेक्स, कोरोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. त्यानंतर अँड्रोशियमचं फंक्शन आणि गायनोशियमचं फंक्शन देखील इथे विचारण्यात आलेलं होतं. आता आपण पुढचा प्रश्न बघूया, जो आपल्याला डबल फर्टिलायझेशन इन अँजिओस्पर्म वरती विचारण्यात आलेला होता.
इथे देखील आपल्याला फिगर बेस्ड प्रश्न आहे. आपल्याला काही वेळेस ही फिगर देखील आपल्याला ड्रॉ करण्यासाठी विचारण्यात येऊ शकते. आपल्याला इथे मग ट्रिपल फ्युजन आणि सिग्निफिकन्स हे आपल्याला राईट करायचे असते आन्सरच्या एक्सप्लेनेशनच्या प्रोसेसच्या वेळेस. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आलेला होता पॉवर प्लांट. आपल्याला इथं देखील आपण इथं न्यूक्लिअर पॉवर प्लांट घेतला आहे, पण तुम्हाला इथं थर्मल पॉवर प्लांट देखील विचारण्यात येऊ शकतोय. आपल्याला फिगर देऊन 5 प्रश्न विचारण्यात आले होते. आयडेंटिफाय फिगर, त्यानंतर एनर्जी सोर्स कोणता आहे यासाठी, त्यानंतर एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनची आपल्याला चेन सांगायची होती, आणि डिव्हाइस कन्वर्टेड कायनेटिक एनर्जी टू इलेक्ट्रिक एनर्जी हा डिव्हाइस कोणता आहे हा आपल्याला इथं राईट करायचा होता. त्यानंतर आपल्याला 5वा प्रश्न होता एन्व्हायरमेंटल डिसएडव्हान्टेज. याच्यामुळे आपल्याला एन्व्हायरमेंटला काय डिसएडव्हान्टेजेस आहे ते आपल्याला इथं राईट करायचा होता. त्यानंतर आपल्याला इथं नेक्स्ट क्वेश्चन आहे, तो देखील आपल्याला फिगर बेस्ड क्वेश्चन होता. इथं आपल्याला डीएनएचं स्ट्रक्चर ड्रॉ करायला विचारण्यात आलेलं होतं, आणि त्याच्यानंतर मग तिथं स्ट्रक्चर एक्सप्लेन करायचं होतं, न्यूक्लियोटाइड पॉइंटिंग करायचे होते, आणि की फीचर देखील आपल्याला एक्सप्लेनेशन मध्ये राईट करायचे होते. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन होता, जो आपल्याला देखील इथं फिगर बेस नव्हतं दिलेला यावेळेस. आपल्याला इथं होता मॉडर्न क्रायटेरिया फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन साठी जे मॉडर्न क्रायटेरिया आहे ते आपल्याला इथे एक्सप्लेन करायचे होते. कोणते पण 5 स्पेसिफिक क्रायटेरिया एक्सप्लेन करायचे होते जो आपल्या मॉडर्न क्रायटेरियामध्ये होते. आपल्याला इथे एक्झाम्पल सोबत एक्सप्लेन करायचे होते. त्यानंतर आपल्याला इथं नेक्स्ट क्वेश्चन आहे डिझास्टर मॅनेजमेंटची सायकल. आपल्याला याची डेफिनेशन, त्यानंतर फेजेस आणि मेन ऑब्जेक्टिव्ह काय जे असतात ते आपल्याला इथं राईट करायचे असतात. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन होता जो आपल्या शेवटचा आहे. क्वेश्चन 4 मध्ये आपल्याला हा देखील विचारण्यात येऊ शकतो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मेथड. इथं आपल्याला सॉलिड वेस्ट काय असतं हे राईट करायचं. त्यानंतर कंपोस्टिंग, सिक्युअर लँडफिल साइट्स, त्यानंतर इथे वर्मी कंपोस्टिंग आणि इन्सुरेशन या आपल्याला त्याचे सर्व मॅनेजमेंटचे मेथड्स आहे हे देखील आपल्याला राईट करायचे असतात. आणि इथं आपला जो संपूर्ण IMP क्वेश्चनचा पेपर होता हे आपल्या इथं संपला आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खैरे सर तुमचं युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आताच आपण आता 10वीचा पार्ट 2 सायन्स याचं सेशन घेतलेलं आहे, आणि सर्वात IMP क्वेश्चन, महत्वाचे क्वेश्चन जे उद्या तुम्हाला पेपरला येतील असे क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर सर्वांनी ही लिंक, हा व्हिडिओ बघून जावा, आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.